महाशिवरात्र स्पेशल बघा. आज आपण उपवासाची बर्फी किंवा वडी पण तुम्ही बोलू शकता. ह्याला एवढी मस्त होते नाही आणि अगदी 10 मिनटाच्या आतमध्ये ही तयार होते. घरातल्या साहित्यामधूनच ही तयार केलेली आहे. उपवासाला नेहमी आपण काय नाही काय खातो, तर असं हे मध्ये असं काहीतरी मधल्या वेळेत खाण्यासाठी बघा ही मस्त अशी खमंग खुसखुशीत अशी ही उपवासाची वडी आहे. करायला खूप सोपी आहे. चला पटकन सुरुवात करूया. आणि हो, नवीन आला असाल तर चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ थोडा तरी हा आवडला तर लाईक करा. सुरुवात करूया आता आपण रेसिपीला. तर कढई ठेवली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये बघा मी 1 वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे ना एकदम असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही जेवढे शेंगदाणे खरपूस भाजाल ना तेवढे ही वडीला चव अप्रतिम येते. म्हणून शेंगदाणे मेन आहेत या रेसिपीमध्ये. म्हणून शेंगदाणे एकदम असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेममध्ये. शेंगदाणे बघा खरपूस असे भाजून झालेले आहे आणि ते मीडियम फ्लेमवरच भाजायचे आहेत आपल्याला. जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे. फास्ट गॅसवर तुम्ही भाजले ना शेंगदाणे तर ते आतमध्ये कच्चे राहतात. म्हणून मीडियम फ्लेमवर ते भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता त्यामध्येच आपण 1 वाटीभर मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते पण आपल्याला बघा असं खरपूस गोल्डन कलर येईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहे. खोबरं पण बघा चांगलं भाजून झालेलं आहे, मी काढून घेतलेलं आहे. आणि आता त्याच कढईमध्ये पाव वाटीभर बदाम घेतलेले आहे. बदाम आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. आणि आता ह्यामध्येच मी पाव वाटीभर बेदाणे घेतलेले आहेत. बेदाणे आणि बदाम हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाका, नाही तर ह्याच्याबदली तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रूट्स पाहिजे ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता रेसिपीमध्ये. खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता मनुके मी इथे भाजते, तुम्ही ते तळून पण घेऊ शकता. मनुक्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप छान लागतो म्हणून मी ह्याच्यामध्ये मनुके ॲड केलेले आहेत. तर आता बघा तिन्ही पण जिन्नस आपले छान एकदम मस्त असे भाजून झालेले आहेत. एक जिन्नस भाजेपर्यंत दुसरा हे थोडा वेळ आपण असं थंड करत ठेवून देऊया. वडीचं साहित्य बघा थंड होतं आहे तोपर्यंत आपण इकडे एक प्लेट घेतलेली आहे. प्लेटला ना तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण वडीचं मिश्रण करतो ना ते लगेचच वडीचं मिश्रण झाल्यानंतर आपल्याला लगेच थापून घ्यायचं आहे. त्याला अजिबात वेळ लावायचा नाही आहे. म्हणून बघा पूर्वतयारी आहे ही करून ठेवायची. प्लेटला तूप लावून घेते आहे. तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. आणि आता बघा मी परत तीच कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घेते आहे. गूळ आपल्याला ना ह्याच्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे, पाक करायचा नाही आहे. 1.5 वाटी मी गूळ घेतलेला आहे. ह्याच्यात पाणी वगैरे काहीच नाही ॲड करायचं आहे, फक्त मी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे. आता हे एकदम मंद आचेवर मी इथे ठेवून दिलेलं आहे गॅसवर. आणि आता आपण एका बाजूला मी बाकीचे शेंगदाणे खोबरं आहे ते मिश्रण ते आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. तर आता शेंगदाणे बघा पूर्णपणे थंड झालेले आहे, ते आपण पहिल्या मिक्सरमधून काढून घेऊया. शेंगदाण्याची मी साल काढलेली नाही आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याची साल काढून घेऊ शकता. शेंगदाणे बघा इतपत असे पूर्ण त्याची पावडर करून घ्यायचे आहे. तर ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता बघा तेच भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी बदाम आणि मनुके बारीक करून घेऊया आपण. बदाम आणि मनुके पण बघा बारीक करून घेतलेले आहे. खोबरं आपण हातानेच चुरून घेणार आहोत. खोबरं मिक्सरला लावायची गरज नाही आहे, ते छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे. म्हणून बघा छान असं हातानेच ते छान असं बारीक होतं आहे. तर ते पण आपण त्या वडीच्या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आणि एका बाजूला गूळ जे विरघळत ठेवलं होतं ना ते पण छान असं विरघळलेलं आहे. मी गॅस बघा बंद केलेला आहे. गूळ चांगला विरघळलेला आहे. आता जे आपण वडीची मिश्रण केलं आहे ना ते ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस जरा पटापट करायची.
सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं प्रमाण बघा वडीचं एकदम अचूक आहे. तुम्ही बदाम मनुक्याबदली कोणतं पण तुम्ही दुसरं ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, नाहीतर ते ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा खारकेची पावडर वगैरे पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. ते पण ह्याच्यामध्ये खूप छान चव येते. आता मिश्रण बघा एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. पटकन आपण ताटामध्ये ते थापून घेऊया. सर्व मिश्रण बघा पहिलं आपण ताटामध्ये काढून घेऊया. सर्व मिश्रण बघा कढईतून ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि कढई बघा एकदम अशी व्यवस्थित क्लीन निघालेली आहे. आणि आता बघा ते मिश्रण खूप गरम आहे. थापण्यासाठी बघा मी एका मोठ्या पेल्याला ना तूप लावून घेतलेलं आहे खालच्या बाजूने, आणि त्याच्याने असं व्यवस्थित आता आपल्याला थापून घ्यायचं आहे. ह्याच्याने आपला हात पण नाही भाजला जात आणि व्यवस्थित ते वडी छान अशी आपली थापली जाते. तर वडीचं मिश्रण बघा ताटामध्ये चांगलं असं व्यवस्थित थापून घेतलेलं आहे. आणि बघा मी 1 चमचाभर ना सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचाभर बदामाची पूड घेतलेली आहे, म्हणजे इथे किसून घेतलेलं आहे. आणि तेच आता बघा मी मिश्रणावर असं ते भुरभुरते. हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावर ॲड करा, नाहीतर नाही टाकलं तरी पण चालेल. आता ते पण व्यवस्थित परत एकदा छान असं पेल्याने चांगलं असं थापून घेते, म्हणजे ते त्याच्यामध्ये वडीमध्ये चांगलं सेट होईल. आणि हे वड्या थोड्या कोमट असतानाच आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. वडी व्यवस्थित थापून झालेली आहे. वडी कोमट आहे तोपर्यंत आपण ते सुरीने कापून घेऊया, त्याचे काप करून घेऊया. तुमच्याकडे तर पिझ्झा कटर वगैरे असेल, तुम्ही त्याच्याने पण वडी छान अशी कापून घेऊ शकता. तुम्ही ह्याला वडी बर्फी काही बोलू शकता. महाशिवरात्र स्पेशल मस्त आपली खरपूस अशी वडी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ हा थोडा तरी तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा. चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन ती सर्वात पहिला तुमच्याकडे येईल. त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि वडी मस्त ही तयार झालेली आहे. उपवासाला मस्त एक हा रेसिपी उपवासाचा पदार्थ आहे, तर तुम्ही पण करून बघा. साधी सोपी उपवासाची रेसिपी आहे. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. वडी बघा एवढी मस्त झालेली आहे ना की ती सहज ताटामधून ती अशी निघते, कारण आपण ताटाला सुरुवातीला तूप लावून घेतलेलं आहे म्हणून ती ताटाला अजिबात चिटकत नाही. हे बघा मस्त अशी वडी तयार झालेली आहे आणि ही एकदम खरपूस आणि तोंडात टाकताच ना विरघळते, एवढी मस्त होते. आणि जे आपण ह्याच्यामध्ये मनुके टाकलेत ना त्याचा फ्लेवर पण ह्याच्यामध्ये खूप छान लागतो आणि ते दातामध्ये खाताना मनुक्याचे दाणे येतात ना तेव्हा खूप भारी वाटतं. म्हणून तुम्ही काही नाही टाकलं ना तर ह्याच्यामध्ये मनुके थोडेसे नक्की टाका, खूप मस्त या वडीमध्ये त्याची चव येते. तर वडी बघा आपली छान अशी तयार झालेली आहे, खूपच मस्त तयार झालेली आहे. बघा तुटायला पण एकदम अशी ती सहजच तुटली जाते. तोंडामध्ये तुम्ही टाकली ना की सहजच विरघळते, एवढी ती मस्त वडी होते. तर रेसिपी कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी केली आहे ती रेसिपी. आणि ह्या महाशिवरात्रीला तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. आणि रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जरा तरी आवडली तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू, धन्यवाद.